परत आता काल साहेब आले, म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते या मागे का लागलेले आहेत? पवार साहेब मागे लागले कसं म्हणायचं? पवार साहेब मागे लागले का म्हणावं लागतं तुम्हाला? नाही, पण अशी ते पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला. त्यांची भाषणं ऐका कालची, याच्यापूर्वीची. त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी. परंतु तुतारी घेतल्यामुळे कितपत आव्हान वाटतं संभाजी गाडगे यांचं? हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल. आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समर्जात अब तुम्हारी खैर नाही. जंगलाला आग लागल्यानंतर बिबट्यासोबत गेंडाही पळाला, अशा शब्दात उत्तम जानकर यांनी कालच्या कार्यक्रमात टीका केली. तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता, मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे. कशा एकूण 6 निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये एकाच एक 3 वेळा झालेली आहे. एक म्हणजे एक तिरंगी नाही, तिरंगी गेल्याच वेळा झाली. अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला, त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळेस आम्ही देणार आहोत. एकीकडे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि दुसरीकडे नाही, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. माझं म्हणणं काय की परवा ते प्रवेश करणार होते, जयंत पाटील आले होते, सभा झाली होती, पुन्हा साहेब स्वतः काल आले. आता आम्ही काय 50 वर गेलेलो आहे ना, आमदार जे 50 वर गेले आहेत. मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागे का लागले एवढा जोर? काय उद्देश हेच मला समजलेलं नाही. जंगलाला आग लागल्यानंतर जंगलाला नाही, मला काय कारण मला काय माहिती नाही. साहेब माझे नाही, ही निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे. जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांची सुद्धा टीका पाहायला मिळाली तुमच्यावरती. जंगलाला आग लागल्यानंतर जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की संबंधित त्यांच्या संस्था चांगल्या आहेत, मात्र तुमच्या संस्था ह्या भ्रष्टाचाराने बरबडलेल्या, असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही. ते जयंत पाटील बोलूच शकत नाहीत, संस्थांवर टीका नाही बोलू शकत नाहीत. आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबानं ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. कुणी केली होती? ज्या काही संस्था, कोण होतं यात? संस्था यामागे कोण होतं? या संदर्भातच सुप्रिया यामागे कोण होतं? गाडगे जबाब म्हणून ही नायक विरुद्ध खलनायक लढाई आहे. गाडगे साहेब त्यांनी म्हटलंय की आगामी निवडणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 हजाराचा फरक असेल विजयामध्ये. कुणाचा? गाडगे म्हणतायत. अहो, मी तेच सांगितलं ना तुम्हाला. आता किती मतांनी येईल तर निवडणूक ठरवेल ना. तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं. केपी पाटील असतील. अहो, मी सांगतोय ना, जिथं जागा रिक्त आहे तिथं जात आहेत ना सगळेच. पाठिंबा नाही कुणा पाठिंबा? मग आता मंडळी सगळे चाललेले आहे. अहो, असं कसं असतं? नेते जर तिकडे जात असतील तर त्याकडे तुम्ही अहो, त्यांना आता निवडणूक लढवायची ना. राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का? अशी जी दांडावरची लोक आहेत ती दांड बदलत आहेत त्याच्यामध्ये. अहो, ते कुठे जात आहे? ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे. राधानगरीतले तिन्ही नेते आपल्याकडचे जात आहेत. गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजुता करण्यापर्यंत समजत झाला नाही. ते मेहुण्या पाहुण्यांची जी आहे ते समजुता होण्याच्या पलीकडे आहे. मी तर थकलोला आहे ते मिटवण्यामध्ये. तुम्ही पाठीवरचा देव खाली ठेवला. आमदार राहणार नाही, तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल. नाही, ते मेजॉरिटी त्याला बहुमत व्हावं लागतं. तुम्ही निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं. सर ते म्हणतायत आम्ही आमदारच करणार नाही समर्जितना तर मंत्री पण करू. नाही, ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं. आणि